सुन भाई तुझा घरी. अहो आप्पा थोडं राहिलंय एवढं घेऊ करून आणि तिघं जाऊ सोबत. अरे तिला जाऊ दे घरी, आपण काढून दोघं जण. बरं जा मग. बरं जाते मग मी. दे इकडं. राजा मला एक बोलायचं होतं रे. बोला ना आप्पा. अरे ते तुझा मालक आहे ना, हो मालक एक नंबर माणूस आहे. लय भारी स्वभाव आहे मालकाचा. तुम्हाला सांगतो आप्पा फक्त 2 महिने झाले आम्ही इथं येऊन. त्यांनी न मागताय ना आम्हाला 20,000 रुपये दिले. बघा मग लय दिलदार माणूस आहे. तू म्हणतो खरं आहे, पण मी काय म्हणतो, तुम्ही काहीच म्हणू नका आप्पा. सगळ्या गावाला माहिती आहे एक नंबर माणूस आहे तो. हे बघा एखादं जर म्हणला ना माझा शर्ट फाटलाय, तो अंगातला शर्ट सुद्धा काढून देईन. असा दिलदार माणूस आहे. एकदम मनाने श्रीमंत आहे. अरे ते सगळं खरं आहे, पण त्याचा स्वभाव आहे ना. स्वभाव एक नंबर आहे आप्पा. सक्क कोणी एवढं करू शकत नाही दुसऱ्यासाठी, पण तो परका असून आहे ना त्यांनी खूप केलंय आमच्यासाठी. प्रत्येक संकटात उभा राहिलाय. म्हणजे आमच्यासाठी आहे ना देव माणूस आहे तो. नाही तू म्हणतो खरं आहे. थांबा 1 मिनिट. दादाचा फोन आलाय. काय म्हणतो पाहिजे ना. बोल ना दादा. आप्पाला वय नाही नाही महिनाभर नाही पाठवत मी. राहू दे इकडंच. हा काय म्हणता. काय नाही आप्पा कधी येणार आहे म्हणलं, महिनाभर नसते येत आप्पा, आता इकडंच राहणार आहे. बाई लय कंटाळा आलाय काम करू करू. बापाच्या घरी एक तांब्या उचलायला लागत नव्हता. लोकांच्या शेतामध्ये राबावं लागतंय. कधी कधी असं वाटतंय त्या हिच्यासोबत लग्न केलं असतं लय बरं झालं असतं. लय कंबर दुखलेलं आहे काम करू करून. जरा झोपते जाता. राजू राजू दौलतराव, आजवर तुमच्या मळ्यात एवढी पाखरं आली. प्रत्येक पाखराची तुम्ही एवढी जबरदस्त शिकार केली, पण हे असं पाखरू परत मिळणं अशक्य आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो आप्पा, दौलतराव आहे ना बाई माणसाची एवढी इज्जत करतो, कुठल्या पारक्या बायकडे ना वर नजर करून सुद्धा बघत नाही. एवढा निर्मळ मनाचा माणूस आहे तो. मालक आणि तुम्ही इथं काय बसलाय? चला की आत. होय. तुझ्या स्पर्शानं अंग अंग माझ भिजतय भिजतय. ये जवळी तू मन माझ झुरतय झुरतय. तुझ्या स्पर्शानं अंग अंग माझ भिजतय भिजतय. ये जवळी तू मन माझ झुरतय झुरतय. मालक तुम्ही इथं? आईला चांदी तर माझ्या आता मिठीत झोपली होती. काय म्हणाल मालक? ते काय नाही, चांगली मिठी मारून झोपली होतीस ग. मला पण अशीच सवय आहे,
असं मिठीत हात घालून झोपायची. होय मालक. पण चांदणी, काय बी म्हण गाड्या, तुझी बाज एक नंबर आहे बघ. अगं बसल्या बसल्या कधी डोळा लागला काहीच कळलं नाही. बरं मालक, बसा इथं, आराम करा. इथं या बाजावर ना लय भारी भारी स्वप्न पडते ती. मला थोडी काम आहे ती मी करते. हो. जाते मी. होय अगं चांदणी, तू म्हणते ती अक्षी बराबर आहे. त्या स्वप्नाचा अनुभव मला आता चांगलाच आला. अहो मला कधी आले तुम्ही? आत्ता 1-2 मिनिटं बी झालं नाही येऊन टिकलोय. आणि इथं बाहेर बसत असते का? हा? तुमचीच वाट बघत होतो. घरात बसायचं, चांदणीनं चहा टाकला असता. हा, तुम्ही काय परके आहेत का सांगा बरं? तसं नाही. हे बघा पाहुणं, लहानपणापासून आपल्याला शिकवण आहे. एक तर घरात परस्त्री, त्यात करता माणूस घरातला पुरुष माणूस नसताना बाहेरच्या माणसानं आत जाणं योग्य आहे का? म्हणजे काय सांगायचंय मला, लहानपणापासून आपल्याला शिकवणच हो, असं डायरेक्ट कोणाच्या घरात जायचं नाही. मला चहा घेतला का? नाही तुम्ही घ्या. एक तर तुम्ही कठून आला, मला कशाला चहा प्या. तुम्ही राजू चहा घ्या. सुनबाई, सुनबाई, पाणी आण गं बाई. पण बरं का राजू आणि पाहुण्यांनी बी सुनबाईवर जी संस्कार जे करायच्यात ना, ती एकदम पद्धतशीर केल्या गाड्या. कोणाकडे असं जर माणूस आला तर वर नजर करून बघणं, हे काय टाप आहे तुझी. म्हणजे घ्या घ्या. अहो घ्या मालक पाणी. अरे घ्या, दमून आलाय तुम्ही, घ्या. म्हणजे मला काय सांगायचंय, असं नजर वर करून बघायची ताकदच होत नाही तिची. म्हणजे तुमचे बी संस्कार आहेत म्हणायचं मला पाहुणं, हे सांगायचंय मला. बरोबर आहे. बरं कापूस कधी याचाल चालू करायचं मालक? करायचं आहे रे, आलंय जवळच आता ते. त्या आधी कामगार तिथनं वरनं झालं सगळं माझं सेटिंग, ते सांगतो मी. पण तुझ्या गैरहजेरीत पाहुण्यानं जाम लक्ष ठेवलं बरं का. म्हणजे तुझी उणीव कसलीच भासू दिली नाही. बरोबर का पाहुण्या? चांदणी, अय अरे तुझा फोन वाजतोय. चांदणी, नवीनच नंबर दिसतोय. हॅलो, राजाने फोन उचलला काय? हॅलो, काय दाजी, कसं चाललंय? बरं आहे ना व? दाजी तुम्ही कोण? अहो मी डपडगाववरून बोलतोय, तुमच्या बायकोचा चुलत मावस भाऊ. हा हा हा, बोला ना. कसं काय, बरं चाललंय काय ना व? हा मस्त चाललंय आमचं. पण चांदणीनं काय तुमच्याबद्दल कधी काही सांगितलं नाही? ती तुम्हाला काय बोलली नसल. खरं तर तिचं माझं लग्न होणार होतं. काय म्हणला? अहो म्हणजे कसं, तिचं माझं एकाच मंडपात लग्न होणार होतं. पण ते काय झालं, आमच्या एका दुश्मनानं ना आमच्यावर एक खोटी केस टाकली आणि 6 महिन्यासाठी आम्हाला जेलमध्ये टाकलं. मग राहून गेलं लग्न. लय वाईट झालं राव तुमच्यासोबत. असं नव्हतं करायला पाहिजे त्यांनी. अहो आता काय करायचं, नशीब गांडू तो क्या करेगा पांडू. बरोबर का नाही? पण आता आपण त्या दुश्मनाला सुट्टी देणार नाही. हाय का तिनं तिथं? हा थांबा थांबा, देतो त्याच्याकडं. चांदणी, अय धर, तुझ्यासाठी फोन आहे. माझ्यासाठी? अगं बोल की, काय बघत बसली? फोन चालू आहे. मावस भावाच फोन आहे तुझ्या. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो, काय मग, काय चाललंय आपल्या जानेमनचं? इजा, तू तू आहेस वय? अरे तुला किती वेळा सांगितलं फोन करू नकोस म्हणून. असं सारखं फोन करत राहशील ना, तुला ब्लॉक करून टाकीन मी. म्हणून तर मी तुला दुसऱ्याच्या नंबरवरनं कॉल केला आहे. असं किती नंबर तू ब्लॉक लिस्टला टाकणार आहे? तू हे मुद्दाम करतोस ना मला सतवण्यासाठी? तसं नाही,
तू आपल्या जीवाचं पाखरू आहेस. तुला कसं सतवीन बरं मी? हा, येऊ काय मग आज संध्याकाळी? तुला काही लाजबीज वाटते का रे असं बोलायला? पावलट कुठला, ह्याला सांगितलेलं काहीच कळत नाही. फोन करू नको म्हटलं तरी. काय झालं? काय नाही झालं. घरी तर तुझा चेहरा टवटवीत होता आणि आता इकडं चाललोय तर चेहरा कोण पडलाय तुझा? अहो काय नाही झालं. म्हणजे काही मालक बोलले का कामावरून? नाही हो, कोण काय नाही बोललं मला. कामावरून कोणी काही बोललं नाही? कशाचं टेन्शन नाही? मग चेहरा कस काय पडलाय पण? हा, ते मावस भावाचा फोन आल्यापासून तुझा चेहरा पडलाय बरं का. म्हणजे कशाचं टेन्शन आहे का सांग बरं मला. त्याचंच तर टेन्शन आहे मला. काय 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 म्हणली? अहो त्याचं लग्न मोडल्यापासून ते नुसतं येडागत करतंय बघा. त्याचंच तर टेन्शन वाढलंय मला. हो का, सकाळी कॉल आल्यापासून लय टेन्शन वाढलंय बघा. हे बघ, त्याचं लग्न मोडलं त्याचं नशीब. असं नाही ना, एकदा लग्न मोडलं म्हटल्यावर दुसऱ्यांदा लग्न होणार नाही. तू कशाला टेन्शन घेते बरं? हा, तुझं टेन्शन बघून मला टेन्शन आलतं. असं वाटायचं माझं काही चुकलं का, माझं काही चुकलं का. मला आहे ना तुझं टेन्शन अजिबात बघवत नाही. तुला आहे ना असं हसताना बघू वाटतं मला कायम. किती काळजी करता हो तुम्ही माझी. आता मनापासून प्रेम आहे म्हटल्यावर काळजी तर करणारच ना. चल, मी 4 दिवस गावाला गेलतो तेव्हा करमलं का तुला? अहो असं कसं विचारताय? तुम्ही जवळ नसताना कसं करमल मला सांगा बरं. अख्ख्याच्या अख्ख्या रात्री मी जागून काढत होते. अगं माझं सुद्धा तसंच झालतं. मला सुद्धा झोप लागत नव्हती. म्हणजे असं आहे ना, डोळ्यात येऊन बसायची तू आणि माझी झोप गायब व्हायची. मला बी बघा अनगोड लागत नव्हतं. तुम्ही 4च दिवस गेलते असं वाटत होतं तुम्ही 4 वर्ष गेलेले. असं का? पण मी प्रत्येक वेळेस मी तुला होऊन कॉल केलाय, तू कॉल का नाही केला मला? अहो तुम्ही तर कॉल करून बोलत होता. तुम्ही तर अधनंमधनं फोन करून बोलायचे मला. पण मी तर मनातल्या मनात 24 घंटे कंटिन्यू तुमच्याशी बोलत होते. झोपेत बिन जागेपणात बी असं वाटत होतं की कधी माझा राज्य येतोय आणि मला कडकडून मिठी मारतोय, असंच वाटत होतं ना. अहो सोडा, काय करताय? मी नाही सोडणार. अहो सोडा की. नाही. म्हणजे आले. कुठे कुठं आले? चेष्टा केली मी तुमची. काय तू पण चेष्टा करते माझी. इथे काय करताय असं? अगं आता 4 दिवस होतो का मी इथं? हा, 4 दिवसानंतर भेटतोय ना आपण. मग दे ना एक पप्पी. अहो इथे कुठे? मग इकडे आज जायचं का तुरीत? चल ना. नको अहो, मला खूप कामं पडले. चला आता जाऊ. मग एक काम करू, घरी जाऊ आपण. चल. काय हो तुम्ही, घरी आप्पा आहेत. घरी आप्पा येतं, इथं कोण नाही ना. पण चल ना. पण इथं कोणी बघल ना कोण नाही आपल्याला. बघत. चल उठ उठ. अहो, अगं ऐका चल की. चल चल उठ उठ. चल काय हो आतमध्ये. तुम्ही? अरे हे काय, राजाला आणि चांदणीला सोयाबीन मधल्या गावात काढायला सांगितलं होतं. तुरीत कशाला काशी करायला चालल्यात ही? अरे काय ह्यांचा डाव खेळायचा तर प्लॅन नाही ना. अरे हे दौलतराव बरा तुमचा खेळ होऊ दिल रे. कसा खेळ होतोय तेच बघतो. हे आपण नाही काय यायला गेले कुठून. राजू, मालक आली वाटतं. मालक. अरे काय रे चांदणे, राजू, अरे तुम्हाला काम काय सांगितलं होतं मी? सोयाबीन मधलं गवत काढायला सांगितलं होतं ना. मग तुरीत काय करताय? अहो मालक, म्हटलं इथलं आधी तुरीतलं गवत काढावं आणि मग तिकडे जावं. हा हा हा. हो का? हे काय जायचंच होतं लगेच मालक तिकडं. बरं हिरावल्या तुरीतलं काम. अरे तिकडे कापसाकडे लक्ष काय नाही का? हा, आता हिला तर किती काम काम सांगून सांगणार तू नसल्यावर. लोड किती देणार तिला एकटीला मी? हा, आता तू आलाय म्हणल्यावर चला हिरावल्या जोड इथलं काम. कापसातलं काम करू आपण. कापसातलं सांगतो काय मालक, करायचं. हा चला चल चल चला वर चला. हा. कशा बर का राजू, तुला सांगतो
ही चांदणी जेव्हा तू गेलता का गावाला 24 तास तुझीच आठवण रा माझा नवरा कधी येतोय नवरा कधी येतोय तरी मी लय समजी घालायचो बरं का तिला. अगं चांदणी अगं नवरा कुठं काय तुझा काय बॉर्डरवर गेलाय वय येईलच की आज नाही उद्या हा पण पण तुझंच नाव बरं का सारखं तिच्या तोंडात. अहो मालक तेवढा हा. जीवच आहे आमचा एकमेकांवर हम्म. प्रेम आहे. होय ना. बस अहो तुम्हाला तर कारणच लागते काही बी बोलायला. मालक हा एवढंच एक अवगुण आहे हिच्यामध्ये. हा म्हणजे खरं बोलणं आहे ना चेष्ट घेऊन हसायचं आणि चेष्टेचं बोलणं खरं समजून रागात जायचं एवढंच अवगुण आहे बाकी काही नाही. नाही 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 राजू तुला कळलं नाही रे. अरे नशिबवान आहेस तू की अशी सुंदर सुशील अशी देखणी बायको मिळायला बी नशीब लागते. तू खरंच मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलंय रे तेव्हा तुला ही अशी बायको मिळाली. आता खरं सांग का तुला राजू म्हणजे राग मान नको बरं का मला मन मोकळं करायची सवयच आहे बघ. आता ह्या चांदणीमध्ये ना सेम माझी बायको दिसते रा. म्हणजे कसं सेम बोलणं वागणं लाजणं असं मुरडणं हक्कानं बोलणं म्हणजे आता शब्दच नाहीत बघ माझ्याकडे. चला हा ऐक अरे काय झालं चांदणी चांदणी ऐक काय झालं अगं काय झालं. अहो गवतावरनं पाय घसरला लय दुखतंय हा. अगं बघून चालायचं ना मग. अहो मालक हा. पाय मुरगळलाय माझा. अगं चांदणी नीट पुढे बघून चालायचं असतं. आता का नाही का माझ्या टायमिंगला कसा उद्योग करून ठेवला बघितला का. त्रास होतोय का. लय दुखतंय अहो लय ठणक उठले गुडघ्यात. बरं चल बरं हॉस्पिटलला जाऊ आपण. ऐक. अरे राजू येडा झालाय का हॉस्पिटल काय जवळ आहेत ना. अरे मी हाय केला का अरे अख्ख्या पंचकृषीत कुणाचा बी पाय मुरगळू दे किंवा असं काय घसरून पडू दे डायरेक्ट आपल्या मळ्यात येतात पाय चुळवत घ्यायला. तुम्हाला येतोय हो आता? जरा बघू हा. अरे काय नाही हे माझ्या हाताचा मळा आहे लगेच करू टाकतो मी. हा बघ की सूज तर कशी आली ती. हा ना लय सुजलाय मग. थांब जरा फोन आला एक मिनिट. हॅलो हा कॅश आली का हा बरं थांबा का माझ्या रानातला राजू नावाचा विश्वास माणूस आहे गडी म्हणजे आपल्या घरातलाच माणूस त्याला पाठवतोय त्याच्यापाशी पैसे द्या. हा आणि पैसे पाठवताना फोन करा. हा हा बरोबर आणि लगेच पाठवतो 0 मिनिटात त्याला. हा 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 ठेवा. राजू एक काम कर पाठदिशा गावात जा बँकेपाशी 1 लाख रुपये घेऊन माणूस थांबलाय आपला त्याच्याकडनं पैसे घेऊन ये. पण हिचा पाय मुरगाळलाय ना. अरे मी हाय ठीक करून टाकतो पाय मी जातो पाठदिशी जाऊन ये. व्यवस्थित चोळा पण हा. अरे मला अनुभव आहे का त्या पाय चोळायचा म्हणून सांगितलं तुला अख्खी पंचकृषीतली लोक माझ्याकडे येते तू उशीर करू नको जा पण लक्ष पाठदिशी. द्या. हो 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 येतो लवकर. हा ये लवकर. हा उशीर करू नको बरं का. हा. काय अगं चालणी हा उद्योग करून ठेवलाय तू. हा थांब. ती पायतान काढ बरं पहिलं. हा हळूच घे पाहिजे वर सावकाश. ऐक. हा 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 थांब जरा थांब बघू सूज कुठपर्यंत आली. थोडं घे वर थोडं इकडं. हा हा घे थोडं. हात हात हाय हाय जरा मुरगाळ आहे म्हणजे ही होणार का जरा ही हलवू नको इथं घे थोडं वर. हा थांब इथं ही शिर आली का वर. हा बघ गुडघ्यापाशी. हा 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 इथंच हा ह्या बघ इथं दुखतंय ना. होय होय. हा ह्यो आता कसं वाटतंय. हा हा बरं हा ह्यो अगं पण काय डोक्यात तुझ्या विचार बरं एवढं. हा हा आता कसं वाटतंय आता ही इथं हा थोडं बरं वाटतंय मला. बरं वाटतंय लय ना ठणका इथं. हा उठलाय. हा हा आता वर तोंड डोळं कर बस वर. हा 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 आता आता ही वाढल्यावर मालक हा हाय 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 आलाय आटोक्यात आलाय निघतोय उरगळाय. बघा डोळ जाका वरडायचं नाही मोठ्याने. ऐक. हा 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 बरं वाटतं ना. हा ह्यो खिच बी जरा सूज चढायला लागली वर. हा बरं थांब हा गावला ह्या बा खीच शिर आहे ठेव जरा खाली इथं असं वर कर. हा असा वर खाली कर थोडा. हा असा वर. हा. मालक लय ठणका उठतंय. हो आता ताजी जखम म्हणलं ठणका होतोच की त्याचा. हा सकाळी तुझ्या हातानं तेलाचं 2 अशी बोटं बुडवायची नको असं असं घ्यायचं. हा हा थांब एकदा अजून झटका देऊ म्हणजे हे होतं. हा ऐक. डोळं दाख सण होणार नाही तुला ती. हा हा ओके बरं वाटलं ना आता. चल आता सावकाश चल घालती पाय. हे बघ सावकाश
काय ग उद्योग, थांब जरा, थांब थांब, गडबड करू नको, उठायची. हा उठ, थांब, अजिबात ताण घेऊ नको तू. मला बरं वाटतंय ना? हा बरं वाटतंय. माझ्या जीवाची लाही लाही व्हायला लागली बघ. जखम तुला झाली, काळजी असते का त्याला? बाक्याने ठेव, साव आरामात चल, सावकाश. रात होऊ दे जायला, पण गडबड करू नको, पाय टाकायची. हा होय मालक. हा सावकाश. काय रे, बरं त्या माणसाला बी 1,00,000 रुपये घेऊन यायचं परत. मला ते 1,00,000ची चिंता नाही, तुझी आहे. अहो मालक. झोप. काय चालू झालं आता तुमचे? काय आता तुला माहित नाही का रोजचं आपलं? नको आवाज. का? लय गुडघाट ठणक मारतोय. काही नाही होत त्याला. मायला राजा तर मध्ये चालणे सोबत. आता हा जेव्हा बाहेर येईल तेव्हा मला मध्ये जाता येईल. मलाच काहीतरी करावं लागतंय. खाजीची पावडर आहे ना, आता या चांदणीच्या सासऱ्याच्या अंगावरच टाकतो. म्हणजे खाजवी ना आणि घेऊन जाईन त्या राजाला बाहेर. गुंतलंय मन तुझ्यात साजणी, छळते तुझं रूप साजणी. ए राजू, ए राजा, होय, आपल्याला काय झालंय? थांब मी बघून येतो. ए राजा, ए राजू, राजू. काय झालं आप्पा? अरे लय वाचका सुटला रे. कस काय? काय झालं काय ना बाबा, झोपच आहे ना. अहो कशामुळे होतंय नेमकं हे? काही समजणच मला रे. अ, मला पहिलं दवा काय घेऊ, चल ना. हा उठा उठा उठा. चला बरं, धर ना, हात धर ना. चला हळूचा. बाबा. चला चला चला. तुम्ही लय राहणार हिंडात हा? चिकटा चिकटला असन. चला दळव गाडी लवकर. थांबा थांबा. कोणत्या डॉक्टर का घेतो? बसा बसा. हळूच हळूच. चाल लवकर, चाल चाल. मला कस तरी वर अहो, राहिलं. थांबा ना, चालू तर करू द्या गाडी आप्पा. अहो मला खाजवायला लागली, लांबवा लांबवा.